नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडे एक महत्वाची अपडेट आली आहे. जी अपडेट तुम्हाला बघता येणार नाही, पण ती अपडेट तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाणवेल. म्हणजे एमपीएससीने सेपरेट असं काही परिपत्रक शुद्धीपत्रक दिलेलं नाहीये. पण एमपीएससीने ज्या जुन्या विद्यार्थ्यांनी, जुन्या म्हणजे कोणत्या, की बघा नवीन जी जाहिरात आली आहे तलाठीची, या तलाठी बरोबर इतर पद पण असे 4 पदांची जाहिरात नवीन आलेली आहे. पण यापूर्वी जी 5 पदांसाठी जाहिरात होती, ज्यामध्ये टेक्निकल असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, लिपिक टंकलेखक, त्यानंतर आरटीओ एएमव्हीआय ही जी जाहिरात आली होती, या पदासाठी तुम्ही जर फॉर्म भरला होता, जे पद तुम्हाला अपेक्षित होतं त्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय, त्याला म्हणजे आपण जुने मुलं. पण ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर फीज पण पेड केली, त्याच्यानंतर मग ह्या परत 4 नवीन जाहिरातीमध्ये ऍड झाल्या. मग यासाठी त्यांना अप्लाय कसं करायचं हे कळत नव्हतं. एमपीएससीने याबाबत काही सांगितलं पण नव्हतं. इव्हन दो अजूनही एमपीएससीने असं काही विशेष परिपत्रक शुद्धीपत्रक काढलेलं नाहीये. आणि तलाठीसारख्या इतर जे 3 पद आहेत, यांची डिटेल ऍड पण अजून त्यांनी दिलेली नाहीये. म्हणजे कॅटेगरी वाईज ते पण सांगितलेलं नाहीये. जिल्हा वाईज तलाठीच्या जागा कुठे असणार ते पण सांगितलेलं नाहीये. सो हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. एमपीएससी कळवेल तेव्हा कळेल. पण आता जे जुने विद्यार्थी, ज्यांना म्हटलं मी, ज्यांनी फॉर्म भरले होते, त्यांना मात्र फॉर्म भरण्यासंदर्भात अपडेट आलेला आहे. काय आहे नेमका अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. पण तत्पूर्वी अभ्यास मात्र तुम्ही चालू केला नसेल तर अभ्यासाला लागा, कारण कॉम्पिटिशन प्रचंड असणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपण बॅच तलाठी बॅच पण आपण चालू केलेली आहे. आरटीओची बॅच पण सेपरेट आपल्याला अवेलेबल आहे. सो तलाठीची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी काय करायचं, एकदा जाऊन परत एकदा चेक करायचं, त्यांना ते 4 पदं दिसतात का. यस, दिसतंय तुम्हाला की 4 पदं नव्यानं दिसताय. तुम्ही जेव्हा इथे अप्लाय करायला जातात ना, अप्लाय करायला ते ऑलरेडी सांगतं की तुम्ही अप्लाय केलेलं आहे. मग तुम्ही एकदा चेक करा तुमचं प्रोफाईल, म्हणजे जिथे आपण म्हणूया की तुम्ही अप्लाय केलंय ना, व्ह्यू वर चेक करा. माय ऍप्लिकेशन असतात त्यावर जाऊन व्ह्यू चेक करा. व्ह्यूवर चेक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचं ऍप्लिकेशन जे तुम्ही प्रिंट करतात, त्या प्रिंट केलेल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही ज्या ज्या पदांसाठी अप्लाय केलं ते पद पण तुम्हाला इथे दिसत आहे. बघा, जसं की मी आता एका विद्यार्थ्याचं चेक केलेलं आहे, ज्यामध्ये बघा असिस्टंट मोटर व्हेकल पण आहे, क्लर्क पण आहे, इंडस्ट्री इन्स्पेक्टर आहे, टॅक्स असिस्टंट पण आहे, टेक्निकल असिस्टंट पण आहे. आणि इथून खाली बघा, हे 4 पद आहेत ना, हे 4ही पदांना पण ऑटोमॅटिक तुम्ही अप्लाय केल्याचं दिसतंय. आता बघा, इथे विलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे तलाठीला पण अप्लाय केलंय, सिनियर क्लर्कला आहे, सिनियर स्टोर कीपर आहे, असिस्टंट सुपरिटेंडेंट आहे. आता काही मुलांच्या बाबतीत मात्र असं होईल की सर आम्हाला मात्र नाही अप्लाय करता आलं. आता त्यानुसार तुम्हाला बघा, तुमचं जे प्रोफाईल आहे, एमपीएससीचं प्रोफाईल जसं असेल त्या प्रोफाईलनुसार तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला 4ही पदांना अप्लाय करता येते. पण आता इथे जर बघितलं तर ह्या 4ही पदांना आपण जर लक्षात घेतलं ना, तर इथे तलाठीसाठी तुम्हाला काय लागतंय, ग्रॅज्युएशन लागतंय, म्हणजे ग्रॅज्युएट लागतोय. आता ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर अप्लाय करता येईल, अपियर असेल तरी अप्लाय करता येईल. पण जर अप्लाय करता येत नसेल किंवा तुम्ही जर असं चेक केलं की तुमच्या प्रोफाईलमध्ये व्ह्यू वर गेला, तुमच्या ऍप्लिकेशन वरती व्ह्यू वर गेल्यानंतर तुम्हाला ही जर 4 पदं दिसत नसतील तर याचा अर्थ तुमचं प्रोफाईलमध्ये काहीतरी चुकलेलं आहे, प्रोफाईल बरोबर नाहीये. आणि मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं, सर मला दिसतच नाही. आता बरं, जवळपास बऱ्याच जण हे दिसतंय, पण ज्यांना दिसत नसेल त्यांना काय करावं लागणार आहे, त्यांना कदाचित त्यांचं प्रोफाईल एकदा व्यवस्थित चेक करा. प्रोफाईलमध्ये काही अपडेट करायचं बाकी असेल तर तुम्हाला हा फॉर्म कॅन्सल करून नवीन फॉर्म भरावा लागेल. मी रिपीट करतो हे वाक्य, लगेच फॉर्म कॅन्सल करू नका. फॉर्म कोणी कॅन्सल करावा, ज्यांच्या बाबतीत एकदा चेक करा पहिले जाऊन, नाहीतर तुम्ही आधीच वेगळा अर्थ लावून घेतात. बघा, पहिले जाऊन काय करा चेक, ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप सी चा फॉर्म भरला होता, मी इथे लिहितो ग्रुप सी चा फॉर्म भरला होता, फॉर्म काय म्हटलं मी, भरला होता, त्यांनी काय करायचंय, जाऊन चेक करायचंय. कुठे चेक करायचंय, माय ऍप्लिकेशनवर जाऊन चेक करायचंय. तुमचं प्रोफाईल व्ह्यू करायचंय, ज्याची प्रिंट आउट आपण घेतो. बघा, सेव्ह करतो, प्रिंट आउट घेतो. व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला प्रिंट हा ऑप्शन दिसतो, इथे जाऊन चेक करा की तुम्हाला इथे तलाठी हे बाकीचे 4 पदं दिसतात का. ते जर दिसत असेल तर इनबिल्ड ते आलेलं आहे, तुम्हाला इथे काहीच करायची गरज नाही. कॅन्सल करायची पण गरज नाही, फॉर्म परत भरायची पण गरज नाही, डोंट वरी. तरी पण कन्फर्मेशन तुम्ही एमपीएससीला कॉल करू शकता. एमपीएससीने हे इनबिल्ड दिलेलं आहे. तुम्हाला वाटलं की सर आम्हाला कन्फर्म करायचं कसं, तर एमपीएससीलाच कॉल करावं लागेल. अदरवाईज इथे दिसतंय तुम्हाला हे कन्फर्मच आहे, इथे लक्षात. सो ज्यांना दिसत नाही त्यांच्या बाबतीत सांगतो मी. आता बऱ्याच जणांना हे दिसणार नाही का, आहे ऑलरेडी खरं, म्हणजे तुम्हाला पाहता येत नाहीये. तुम्ही नीट पाहिलं तर दिसेल ते, लक्षात घ्या मला काय म्हणायचंय, नाहीतर गडबड करून टाकाल तुम्ही. उगाच फॉर्म कॅन्सल करा, फी परत भरावं लागेल. फॉर्म कॅन्सल करून फी रिफंड होत नाही, फी परत भरावं लागेल तुम्हाला, लक्षात घ्या. सो काळजी घ्या, काळजीने फॉर्म भरा. यात काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. हे अपडेट त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला. बघा, जाऊन चेक करायचंय, माय अकाउंटवर गेलं, बरोबर आहे, हे तुम्ही सगळं चेक करताय. माय अकाउंटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, तुम्ही जर फीज पेड असेल, तुमची फीज पेड असेल तर तुम्ही काय एकदा व्ह्यू करता. बघा, व्ह्यूवर तुम्ही जा, तुम्हाला दिसेल सगळं.
आणि ज्यांनी अजून फॉर्म भरलाच असेल त्यांनी जाऊन डायरेक्ट काय करा, ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये जाऊन डायरेक्ट फॉर्म भरला तरी चालणार आहे. याबद्दल अजून काही अडचण असेल तर मला कळवा. आणि बॅचेस आपल्या चालू झालेल्या आहेत, त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस जॉईन करा किंवा ह्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.